मी माझा पैसा स्वतःहून गुंतवणं आणि एखाद्या फायनान्शियल प्लॅनरकडे देणं, काय फरक असतो? सर, तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं? येस. तुम्ही गल्ली क्रिकेट खेळता की हो. मैदानात खेळता की स्टेडियममध्ये खेळता? गल्ली क्रिकेटच. गल्ली क्रिकेट खेळता. तुम्हाला कोचची गरज आहे का? गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी नाही. खरंच नाही, कारण तुम्ही जस्ट मी सुरू फक्त एन्जॉय करताय. करतोय. तुम्ही फक्त सुरू करताय. बरोबर. पण जर तुम्ही खेळता खेळता तुम्हाला 2-4 लोकांनी सांगितलं की नाही तू चांगला खेळतोस, तू आता प्रॅक्टिस कर. आता तुम्ही काय कराल? आता एखाद्या प्रोफेशनलकडे जाल. बरोबर. प्रोफेशनलकडे जाऊन तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्ही त्याला सांगाल की मला चांगलं बनव, की तुम्ही त्याला सांगाल की माझ्या चुका दाखव? चांगलं बनव. दोन्ही. मला चांगलं बनव, चुकातून सुधारू. पण तो चुका दाखवणार की बाबा गल्ली क्रिकेटमध्ये ही पद्धत आहे, पण तू जेव्हा ग्राउंडमध्ये खेळशील तेव्हा ही वेगळी पद्धत आहे. तुला हे सोडावं लागेल. म्हणजे जे तुमचे जुने बिलीफ होते, ज्या तुमच्या जिथे तुम्ही चुकत होतात. जिथे तुम्ही चुकत होतात पण तुम्हाला माहीत नव्हतं. त्याच्यानंतर तुम्ही स्टेडियममध्ये खेळायला लागलात. आता तुम्हाला डोमेस्टिक आणि IPL सारखी संधी मिळाली. आता तुम्ही काय कराल? आता तुम्ही महागातला महाग कोच बघाल. चांगला कोच बघाल. तो कोच तुमचे सगळे बिलीफ खोडून काढेल आणि नव्याने काहीतरी नवीन शिकवेल. तुम्ही नाही म्हणणार नाही त्याला, कारण आता तुम्हाला दिसतं ह्याच्यात करिअर काय करू शकतो. सर, एक फायनान्शियल प्लॅनर आणि स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करणे ह्याच्यात हा जमीन आसमानचा फरक आहे.